त्यानंतरचा तिसरा प्रश्न म्हणजे मूल्यमापन कसे करावे. तर पहा, उत्तर लिहिल्यानंतर त्याला इव्हॅल्युएशन करावं लागतं, मूल्यमापन करावं लागतं. त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांजवळ त्याचा ॲक्सेस नसतो. ठीक आहे. कधी-कधी मेंटर अवेलेबल नसतो, जो टीचर नसतो, की जो तुमची उत्तरं चेक करून देऊ शकेल. जर टीचर असेल कोणी एक्सपिरियन्स तर ते सर्वात चांगली गोष्ट. ठीक आहे, की तो सर्वात व्यवस्थितपणे तुम्हाला करून देऊ शकतो. पण याशिवायही याच्या पुढे जाऊनही एक महत्त्वाचं टूल तुम्हाला सांगतोय, की जे तुमचे पैसे वाचवेल. ते म्हणजे आत्ता जे एआय टूल्स आहे, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड टूल्स आहेत, जसं की क्लॉड आहे, जेमिनी आहे, ChatGPT, परप्लेक्सिटी किंवा ग्रॉक आहे Xचं. तर इथेही तुम्ही तुमचे उत्तरं चेक करू शकता UPSCचे, UPSC किंवा MPSCचे. मराठीमध्ये असतील, इंग्लिशमध्ये असतील, तुम्ही स्वतःची उत्तरं स्वतः चेक करून घेऊ शकता. आता हा जेवढा तुमचे जे टीचर किंवा मेंटर असतात, जे एवढ्या पद्धतशीरपणे चेक करून देऊ शकतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित देऊ शकतात, तेवढं देणार नाही. कदाचित कधी-कधी थोडं एक यांत्रिक पद्धतीनं करून देईल, पण तरी पण हा काम करतो. ओके. खूप साऱ्या बाबतीमध्ये हा बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे काम करतो. पण याला वापरण्याची पद्धत आहे. पद्धत काय आहे? पहिलं म्हणजे आपण उत्तर लिहिल्यानंतर आपल्या मोबाईल फोनमध्ये त्याचे फोटो काढायचे. ठीक आहे. त्या उत्तराचे क्रमवार फोटो काढायचे. 1, 2, 3 जेही पेजेस असतील त्याचे फोटोज काढायचे. ते फोटोज या वेबसाईटवरती जिथे कुठे तुमचं अकाउंट असेल. आता तर बहुतेक जे हे आहेत एआय टूल्स आहेत त्यांनी फ्रीमध्ये हे दिलेले आहेत. ॲक्सेस दिलेला आहे. जेमिनी वगैरे हे जे आहेत. तिथे जायचं, तिथे हे अपलोड करायचे ते. तिथे प्लसवाला बटन असतं. त्या प्लस बटनने तुम्ही इमेजेस ॲड करू शकता. तिथनं इमेजेस ॲड केल्यानंतर ही एक प्रॉम्प्ट आहे. ही प्रॉम्प्ट तुम्ही त्याला डायरेक्टली देऊ शकता. त्या प्रॉम्प्टमध्ये थोडेफार बदल तुम्ही करून घ्याल. ही प्रॉम्प्ट मी कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्येही लिहील. ओके. तर तिथनं तुम्ही याला कॉपी करून याला सेव्ह करून ठेवायचं आणि तुम्ही डायरेक्टली तिथे त्याला लिहायची. लिहिल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला गो करता तर जसंच तुम्हाला लवकरात लवकर त्याचा रिप्लाय देतो आणि डिटेलमध्ये पूर्ण डिस्क्रिप्शन देईल, की त्यामध्ये तुम्हाला काय आयडियल आन्सर पाहिजे होतं, तुमच्या चुका कुठे झाल्या, कुठे बरोबर आलं आणि त्याला नोट डाउन करून पुढच्या उत्तरामध्ये तुम्ही त्याला इम्प्रोवाइज करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही टेक्नॉलॉजीचा यूज करू शकता, की ज्यामध्ये तुमचे बऱ्यापैकी पैसे वाचतील टेस्ट सीरीजचे. ठीक आहे. टेस्ट सीरीज लावू नका असं नाहीये. टेस्ट सीरीज तुम्ही लावू शकता. पण जिथे ज्या लोकांना ह्या गोष्टी अवेलेबल नाहीये, याचा ॲक्सेस नाहीये, तर टेक्नॉलॉजीचा ॲक्सेस घेऊनही आपण खूप सारे जे प्रश्न आहे आपले ते सोडवू शकतो. तर अशा